संपूर्ण मराठा समाजातील तरुणांनी आता झाडून बाहेर पडलं पाहिजे आणि मराठा आरक्षणासाठी जिद्दीनं जरांगे पाटलांच्या मागे राहायला पाहिजे. महाराष्ट्र शासन जर शुद्धीनं निर्णय घेणार नसेल तर ना करते शासनाला सुद्धा धडा शिकवण्याची आपली तयारी पाहिजे. आज 166 आमदार मराठा समाजाचे आहेत, पण एकही तोंड उघडत नाही. याचं कारण काय? आजच्या परिस्थितीमध्ये मराठा समाजाच्या अडचणीच्या काळामध्ये छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे या दोघांनी सक्रिय होऊन नेतृत्व करण्याची गरज आहे. आज मराठा समाजाला ह्यांच्या नेतृत्वाची गरज आहे. जाणीवपूर्वक त्याने आता बाहेर पडलं पाहिजे आणि आपला हा लढा यशस्वी करण्यासाठी जेवढं काय करता येईल तेवढं जरांगे पाटलांच्या मागे आपले आशीर्वाद, सद्भावना, शुभेच्छा साऱ्या बरोबर ठेवून बाहेर पडलं पाहिजे. आज दोन्ही राज्यांनी या आक्रोश मोर्चामध्ये सामील झालं पाहिजे आणि मराठ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इतिहास घडत चाललेला आहे. बऱ्याच वर्षानंतर मराठा समाज स्वातंत्र्यानंतर जवळजवळ 70-75 वर्षानंतर जागा झालेला आहे. अण्णासाहेब पाटलांनी जागा करण्याचा प्रयत्न केला होता, पण अण्णासाहेब पाटलांचे बलिदान व्यर्थ जाऊ द्यायचं नसेल तर आज आपल्याला हीच खरी वेळ आहे. आणि म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, महाराष्ट्राच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एकत्र येऊन जरांगे पाटलांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतला पाहिजे आणि लवकरात लवकर मुंबईत पोहोचण्यापूर्वी हा निर्णय झाला पाहिजे. मराठा समाजाला हक्काचं आरक्षण दिलं गेलं पाहिजे आणि ते ओबीसीतूनच द्यायला काही अडचण नाही. आज ज्या नोंदी मिळालेत, 70 वर्षामध्ये नोंदीसुद्धा पाहिल्या नव्हत्या, आज नोंदी पाहिल्या, नोंदी मिळाल्या. जे हक्काचं आहे ते द्यायला कोणाच्या बापाच्या किडमिड्या ज्योतिषाची गरज नाही आणि कोणाला विचारत बसायची गरज नाही. राज्याचा समर्थ मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना साथ दिली पाहिजे. नाही तर महाराष्ट्र त्यांच्या हातात राहणार नाही. मराठा आता पेटला आहे आणि पेटलेला मराठा शांत करणं आता एवढं सोपं राहिलेलं नाही. ते कोणाच्या हातात राहिलेलं नाही. मराठा कोणाच्या हातातला आता खेळणं होणार नाही. मराठ्यांच्यातलाच नेता आता निवडलेला आहे. त्यामुळं मराठी सेना आणि मराठा नेता हे आता ब्रीद आहे. त्या तकलादू सेना आता कुठल्याही पुढे येणार नाहीत आणि त्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये इथून पुढच्या काळात आम्ही चालू देणार नाही, चालणारी नाहीत. आज मराठी माणसाच्या चिंध्या करून ज्यांनी सेनेच्या नावावर नेतृत्व केलं ती मंडळी आज मराठा आरक्षणामध्ये आहेत. कुठे मराठा समाजाच्या बाजूनं एक म्हणतोय मोका मोर्चा, दुसरा म्हणतोय मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही. त्यांच्या ह्या तकलादू सेना काय कामाचे आहेत? मराठी माणसाची होळी करण्याचा प्रयत्न ज्यांनी जाणीवपूर्वक केला त्यांच्या मागे आता मराठी माणूस राहणार नाही. आता मराठी माणूस आणि मराठी सेना आणि मराठी नेता ह्याच्याशिवाय येतात तकलादू 3 तिमडीच्या 3.5 शाण्यांचं नेतृत्व आता मराठी माणूस मान्य करणार नाही आणि करायची आवश्यकता नाही. खुद पकाएंगे खुद खाएंगे अशी आता मराठा समाजाची भूमिका आहे आणि तीच आता भूमिका बरोबर आहे. जरांगे पाटलांच्या माध्यमातून, आंतरवालीच्या माध्यमातून आज मराठा संपूर्ण महाराष्ट्रातला आणि देशातला आणि जगातला जागा झालेला आहे. त्यामुळं मराठी समाजातला तरुण आता फरकटत कुणाच्या मागे जाणार नाही आणि जाऊ नये. आणि त्यासाठी आता छत्रपती उदयनराजे महाराज आणि छत्रपती संभाजीराजे यांनी सुद्धा सक्रिय होण्याची गरज आहे. कारण हीच वेळ अटीतटीची आहे आणि मराठी माणसाला न्याय देण्याची ही वेळ आहे. अशा वेळी त्यांनी अजिबात मागे राहू नये, पाठिंबा दिला पाहिजे. फक्त पाठिंबा देऊन राजवाड्यात थांबू नये, तर राजवाड्यातून बाहेर पडणं गरजेचं आहे आणि सक्रिय होणं गरजेचं आहे. आज मराठा समाजाची शान म्हणून, थेट शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून, शाहू महाराजांचे वंशज म्हणून ज्यांच्याकडं आज महाराष्ट्र प्रेमानं, आदरानं, सन्मानानं बघतो आणि ज्यांना सन्मानित करतो, आज काही झालं तरी मराठा समाज हा छत्रपतींना मानवंदना देतो आणि त्याच्यापासून तो बाजूला अजिबात नाही, सुद्धा गेलेला नाही. त्यामुळे उदयन महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोघांनी सक्रिय व्हा आणि मराठा आरक्षणा मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून जे जे करायला पाहिजे ते करायचा प्रयत्न करावं आणि महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व त्याने तडफेनं पुढं करावं अशी या निमित्तानं एक सकल मराठा एक आंदोलक म्हणून ही माझी भूमिका आहे. आणि ही भूमिका निश्चितपणानं सगळ्यांच्याच मनातलं मी आज बोलतो आहे की मराठ्याच्या राजांनी मराठ्यांच्यासाठी सक्रिय होणं गरजेचं आहे. 18 पगड जातीचा, 12 बलुतेदार, 18 अलुदार सगळ्यांना घेऊन जाणारे राजे आता ह्याच्यात सक्रिय दिसणं गरजेचं आहे. जनरली सगळ्याच समाजानं मराठा समाजाला आरक्षणासाठी सहकार्य करायचं ठरवलं आणि करतायत. मुठभर ओबीसी नतभ्रष्ट मंडळी जी विरोध करतायत, नतभ्रष्ट मुठभर मंडळी 2-5 लोकांचा विरोध म्हणजे ओबीसी समाजाचा मराठा समाजाला कधीच विरोध नाही. कारण मराठा समाज हा सुद्धा ओबीसीचा आहे आणि कुणबी आहे. कुणबी हा ओबीसीमध्ये मोडतो. त्यामुळं कुणबी मराठा समाज
कुलवाडी मराठा समाज या सगळ्यांनी आता एकत्र होणं गरजेचं आहे आणि 96 कुण्यांनी 92 कुळे आता विसरून जावा. मराठा कुणबी आहे आणि आहे, होता आणि उद्याही असणार आहे. त्यामुळं मराठ्यांच्या नेतृत्वानं हा जाणीवपूर्वक विचार करावा. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित लवकरात लवकर एकत्र बसावं आणि मुंबईत जरांगे पाटील पोचण्यापूर्वी हा मराठा समाजाचा आक्रोश जर थांबला नाही, त्यांना जर आरक्षण मिळालं नाही तर ह्यांच्या हातामध्ये महाराष्ट्राची सूत्र सोडाच, पण यांना घरातनं बाहेर पडणंसुद्धा मुश्किल होईल, राजकारण समाजकारण करणंसुद्धा मुश्किल होईल. हे निश्चितपणानं सबुरीनं आणि शिस्तीनं आणि सावधगिरीनं मी सांगतो आहे की आता हीच वेळ आहे त्यांनी एकत्र बसण्याची आणि महाराष्ट्रामध्ये गेल्या 70-75 वर्षे अडगळीत टाकलेला मराठ्यांचा प्रश्न हा निकालात काढण्याची आज गरज आहे. मराठा आरक्षणाची अत्यंत गरज आहे. आता मराठा आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. त्यामुळं आत्ता त्वरित निर्णय घेण्याची गरज आहे. आता आश्वासनावर आणि शब्दावर थांबणार नाही. फेब्रुवारीत अधिवेशन भरवण्याची कशाला घाई आणि कशाला गडबड आणि कशाला संयम एवढा ठेवताय? कशासाठी ठेवताय? काय गरज आहे? तुम्ही आज ह्याच्यापूर्वी का घेतलं नाही? घ्यायला अडचण काय होती? कुठल्याही प्रकारची अडचण नव्हती आणि आता नवीन सर्वे नवीन सगळं, त्याचा काहीही उपयोग नाही. तुम्ही मनात जर द्यायचाच निर्णय घ्यायचाच आहे तर आत्तासुद्धा तुम्ही घेऊ शकताय. त्याच्यासाठी आता सर्वे बिर्वेची कुठल्याही कशाची गरज नाही, कारण नियमात बसणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या करायला कुठल्याच अडचणीचं नाही. कुणबी मराठ्यांच्या नोंदी मिळाल्या, त्यामुळं आता मराठा कुणबी आहे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळं त्यांच्या नोंदी जेवढ्या मिळाल्या त्या सगळे सोयऱ्यासकट सगळं जाहीर करायला काही कुठल्या प्रकारची अडचण नाही आणि ते कार्यान्वित करायला अडचण नाही. आता ह्यांनी वेळ लावू नये. जेवढा वेळ लावतील तेवढा मराठा समाज यांच्या हातात राहणार नाही. आणि आता तरुण बेभान झाल्यानंतर, एकदा संयम तरुणांचा सुटल्यानंतर त्यांना कंट्रोल करणंसुद्धा कठीण होईल. महाराष्ट्रातली परिस्थिती जर बिघडायची नसेल तर निश्चितपणानं महाराष्ट्राच्या नेतृत्वाने निर्णय घेण्याची गरज आहे. त्यांनी आता दिल्लीकडे बोट करून दाखवण्याची ही वेळ नाही आणि ते दाखवायच्या भानगडीत त्यांनी पडू नये. हा प्रामाणिक माझा सल्ला एक आंदोलक म्हणून, एक मराठा समाजाचा सकल मराठा एक आंदोलक म्हणून, एक मावळा म्हणून माझी ही भूमिका आहे. आणि माझ्या समाजासाठी आम्ही आमचं बलिदान करायची तयारी ठेवलेली आहे. त्यामुळं आता आम्ही कोणालाही विचारणार नाही आणि विचारायची आम्हाला गरज नाही. पक्षभिक्षेनंतर आज कुठलाही अस्तित्वात असणारा पक्ष मराठ्यांच्यासाठी काहीही केलेलं नाही, त्यांची करायची इच्छा नाही. त्यामुळे आता मराठा समाज भरडला गेलेला आहे. हा समाज आता कुणाच्याही मागे येणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे आणि म्हणून आता मराठा समाजाला गृहीत धरून तर पुढे जाण्याचे दिवस संपलेले आहेत. हे मी निखरानं आज या निमित्तानं या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आहे. त्यामुळं मुंबईत जरांगे पाटील पोचण्यापूर्वी, मराठा समाज मुंबईत पोचण्यापूर्वी, मराठा समाज ऑलरेडी मुंबईमध्ये लाखाच्या संख्येनं आहे. आता बाहेरचे करोडो मावळ्यांची जर भर पडली तर मुंबईचं चित्र भयान असेल आणि भयावह होईल. त्यामुळं कंट्रोलच्या पलीकडे इथली अवस्था निर्माण होईल आणि ती व्हायला शासनच जबाबदार असेल. याच्यामध्ये मराठी माणसाचा काही मात्र दोष नाही, कारण गेली 70-75 वर्ष मराठा समाज वाट बघतोय. अण्णासाहेब पाटलांच्या बलिदानापासून शेकडो बलिदान मराठा तरुणांनी दिली आणि तरीही न्याय मिळाला नाही. त्यामुळे आता मराठा समाजाला दोषी धरू नका. मराठा समाज आता कुठल्याही तुमच्या गोष्टीशी बांधील नाही, कारण मराठा समाजाच्या वतीनं जरांगेंनी जेवढा वेळ देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न केला आहे. आता जरांगेंच्या ह्यालासुद्धा सीमा आहेत. त्यामुळं आता कुठल्याही पद्धतीचे आडेवेडे न घेता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांनी दोघांनी बसून हा त्वरित निर्णय घेतलाच पाहिजे आणि घेणं हिताचं ठरणार आहे. महाराष्ट्राच्या नसेल तर 166 आमदारांनी आता स्वतःचं आमदारपद, खासदारपद, राज्यसभेच्या उमेदवार सगळे विसरून जायचं. मराठा समाज आता खवळलेला आहे. हे कोणाच्याही अधीन आता राहणार नाही, हे आता निश्चित झालेलं आहे. त्यामुळं मराठा समाजाला आत्तापर्यंत जे बावलं बनवलं गेलं किंवा मराठा तरुणांना बिघडवायचं प्रामाणिक काम ज्यांनी केलं, हिंदुत्वाच्या नावावर असेल किंवा मराठीपणावर असेल, ते आता त्यांनी विसरून जायचं. आता मराठी फौज, मराठी नेता, मराठा सैनिक असं इथून पुढच्या भविष्यकाळातलं राजकारण आणि समाजकारण असेल. त्यामुळं आत्ता जे घराणेशाहीनं विळखा घातलेला आहे महाराष्ट्राला, तो विळखासुद्धा आता राहणार नाही. आणि कोण जर गृहीत धरून मराठा समाजाला इथून पुढच्या काळात जर वाटचाल करण्याचा प्रयत्न करणार असेल तर तोही आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. हे निश्चितपणे निमित्तानं सांगतो. मराठा आक्रोश थांबायचा असेल
तर ताबडतोब आरक्षण जाहीर करा आणि ते कार्यान्वित करा. या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतोय. आता कोणालाही विचारत बसायची गरज नाही, कारण सगळ्या नियमामध्ये आत्तापर्यंत ज्यांना आरक्षण दिले ते कुठलेही नियम बघितले नाहीत. सगळं धाब्यावर ठेवून हे नियम केलेलं आहे आणि फक्त मराठा समाज पुढे येतो त्यावेळी हे नियम आणि बाकी सगळ्या गोष्टी सांगतायत ते आता विसरून जावा. नियमात बसणारी कुणबी मराठ्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत सगळे सोयरे, आणि ज्या नोंदी सापडले ते जाहीर करा. त्वरित बाकीच्या गोष्टीचा विचार करा. राहिलेल्या मराठ्यांचं काय करायचं तोही विचार जाहीर करा. आणि मराठा आरक्षण दिलं असे जाहीर जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत मराठा समाज आता तुमचा पिछा सोडणार नाही. कित्येक दिवस जरी बसायला लागलं तरी कुर्बानी करायची तयारी आता मराठा समाजाच्या तरुणांनी केलेली आहे. त्यामुळं आता कोणाच्याही सांगण्यावर भरोसा ठेवून मराठा समाजही राहणार नाही आणि जरांगे पाटीलही आता मागे होऊ शकत नाहीत. आणि जरांगे पाटलांच्या मागे एक जरांगे नाहीत, कोट जरांगे आहेत. जरांगेंच्या निमित्तानं आता कोट मराठे मावळे त्यांच्या मागे आहेत. त्यामुळं जरांगे आता एकटे राहिलेले नाहीत आणि जरांगेंच्या एकट्याच्या हातात आता हा विषय राहिलेला नाही, कारण समाजासाठी जरांगे आणि जरांगेसाठी समाज असा आता सूत्र झालेलं आहे. त्यामुळे कुठल्याही खेळमेळ्या ज्योतिषाने येऊन मध्ये फारकत करण्याचा प्रयत्न जर कोणी केला तर त्याच्या डोक्याच्या चिंध्या होतील. मराठा समाज आता ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. आणि त्याही बरोबर दोन्ही राज्यांनी आता सक्रिय व्हावं आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी जे जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करावा आणि या लढ्याचं नेतृत्व त्यांनी करावं आणि जरांगे पाटलांना आशीर्वाद द्यावं. ह्या निमित्तानं मी त्यांना आवाहन करतो आहे. दोन्ही राज्यांना समाजाच्या वतीनं विनंती करतो आहे की त्यांनी लवकरात लवकर सक्रिय व्हावं आणि आता न बोलता थांबू नये. त्यांनी जे काय बोलायचे ते बोलून घ्यावं.